अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आप देख रहे हैं अल-सहारा उर्दू न्यूज़ चैनल। नाज़रीन, आज जो है जामिया मस्जिद गोरीपाड़िया में फेडरेशन ऑफ मस्जिद बेंगलुरु वेस्ट की जानिब से एक प्रेस कॉन्फ्रेंस रखी गई थी। इनका मकसद ये था कि हल्के चामराजपेट के ईदगाह मैदान में जिस तरह का हंगामा खड़ा हुआ है और यहाँ पर जो है मूर्ति यानी कि गणेश की ईद मनाने की जो दूसरे लोग जो मांग कर रहे हैं, इस खातिर जो है इस फेडरेशन ऑफ मस्जिद बेंगलुरु वेस्ट की जानिब से आज जो है प्रेस कॉन्फ्रेंस रखी गई थी। आइए फेडरेशन ऑफ मस्जिद बेंगलुरु वेस्ट के जो ज़िम्मेदार हजरात हैं ये क्या कह रहे हैं, आप भी समाअत फरमाएँ। जैसा कि आप हजरात को मालूम है कि हमारे शहर बेंगलुरु में चामराजपेट ईदगाह का जो इशू चल रहा है बहुत ही शोरों पर है। यहाँ तक कि जो उसका अभी फ़ैसला महफूज होने वाला है और जो फ़ैसला आने वाला है वो सुप्रीम कोर्ट से आने वाला है और हम सब को इस बात की उम्मीद है कि सुप्रीम कोर्ट से जो फ़ैसला आएगा वो सही फ़ैसला होगा, अमन का फ़ैसला होगा, इंसाफ़ी का फ़ैसला होगा। बहरहाल जो कोशिशें कई इदारों की तरफ से उसको बचाने के लिए या अपना हक़ मांगने के लिए, अपने हक़ पर जमने के लिए जो कोशिशें जारी हो रही हैं, उन्हीं कोशिशों में एक कोशिश हमारे मसाजिद फेडरेशन वेस्ट की तरफ से अल्हम्दुलिल्लाह हुई है। जितने हजरात यहाँ बैठे हुए हैं ये हमारे तकरीबन 39 इदारे हैं, जिसके अंदर मदारिस भी आते हैं, मसाजिद भी आते हैं, मिली तंजीमें भी आती हैं और सोशल एक्टिविटीज़ की जो भी जमातें हैं वो भी इसके अंदर मौजूद हैं। तकरीबन 39 लेटर्स हम लोगों ने इसके मुताल्लिक़ जो हुकूमत के जो अहम नुमाइंदे हैं, चाहे वो जॉइंट कमिश्नर हो, चाहे वो CM हो, चाहे वो होम मिनिस्टर हो, इसी तरीके से BBMP के जो कमिश्नर हैं, तमाम तकरीबन 11 अफराद तक हमने एक पैगाम पहुँचाया है। वो लिस्ट हम लोग आपको देंगे किस किस तक हमने पैगाम पहुँचाया है। अब जो पैगाम हमने पहुँचाया है वो ये है कि कई सालों से जो चामराजपेट का ईदगाह है वहाँ 2 वक्त की नमाज़ हो रही थी और उसी के साथ साथ उसके अतराफ़ में और उसके आसपास में जो स्कूल्स वगैरह हैं जहाँ हिंदू के, मुसलमान के बच्चे सब पढ़ते हैं और वहाँ जब बच्चे पढ़ते हैं तो वो स्कूल का जो ग्राउंड था, समझिए कि वो जो ईदगाह था, वहाँ ईदगाह में आकर के वो बच्चे खेलते भी थे और इसी तरीके से जो मैचेस वगैरह भी टूर्नामेंट वहाँ जारी थे। तो हम लोग भी इस पर राज़ी थे कि चलो साल में एक मरतबा हमारी नमाज होती है ईद की, बाकी दिनों में बच्चों के लिए एक्टिविटीज़ के लिए और एक स्पोर्ट्स के लिए ये मैदान इस्तेमाल में हो रहा है। अब तक तो ये जो सिलसिला था बड़ा अच्छा रहा, लेकिन चंद दिनों से इस मसले को कुछ बिगाड़ने की कोशिश की जा रही है, इस अमन व अमान को कुछ बिगाड़ने की कोशिश की जा रही है। तो हम लोगों ने ये फ़ैसला किया मसाजिद फेडरेशन वेस्ट के तमाम ज़िम्मेदारों ने कि हम इन तमाम गवर्नमेंट को इस बात की इत्तला करेंगे कि जो फ़ैसला पहले से चला आ रहा है, जो काम पहले से चला आ रहा है, उसी को बाकी रखें। कोई ऐसी हरकत ना करे जिससे किसी को ठेस पहुँचे और उसके वजह से फिर हम लोगों को एक तरह की तकलीफ़ हो। और ये मुल्क जो है वो हमारा जमहूरी मुल्क है। इस जमहूरी मुल्क की शान ये है कि यहाँ सब प्यार, मोहब्बत, अमन व अमान से रहते हैं। उस मसले को लेकर अब तक जो अमन व अमान था, हम ये चाहते हैं कि वो अमन व अमान बाकी रहे, इसके अंदर किसी भी तरह का खलल ना आए। ये हमारी गुजारिश है। हमने लेटर में तकरीबन यही मजमून तमाम जो गवर्नमेंट के ऑफिसर वगैरह हैं, जो गवर्नमेंट के जिनके पास अहम पावर है, उनको हम लोगों ने हमारे मसाजिद फेडरेशन वेस्ट से हमने पहुँचाया है। यह हम आपको पैगाम देना चाहते हैं। ಬಂಧುಗಳೇ, ಇಂದು ಗೋರಿಪಾಳ್ಯ ಬಾದರಾಯನಪುರ ಮಸಾಜಿದ್ ಫೆಡರೇಷನ್ನ ಒಂದು ಮುಂದಾಳತ್ವದಲ್ಲಿ ಈ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ತುರ್ತಾಗಿ ಕರೀಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣಕರ್ತರಾದಂತಹ ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥೆಯ ಈ ಫೆಡರೇಷನ್ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಮುನಾವರ್ ಅವರಿಗೂ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೂ ನಾನು ಸ್ವಾಗತವನ್ನು ಬಯಸ್ತಾ ತಮ್ಮಲ್ಲಿ 2 ಮಾತುಗಳನ್ನು ಈಗಿನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆಪಡ್ತೇನೆ. ಸುಮಾರು ಒಂದು 2-3 ವರ್ಷಗಳಿಂದ ಚಾಮರಾಜಪೇಟೆ ಈದ್ಗಾ ಮೈದಾನದ ಬಗ್ಗೆ ಏನು ಪ್ರಸ್ತಾಪಗಳು ನಡೀತಾ ಇದೆ ಅದೆಲ್ಲ ತಾವೆಲ್ಲ ಗಮನಿಸಿದ್ರೆ, ಭಾರತ ಸ್ವತಂತ್ರ ಭಾರತ, ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಭಾರತ, ಸರ್ವರಿಗೂ ಸಮಬಾಳು, ಸರ್ವರಿಗೂ ಸಮಪಾಲು
ಅನ್ನೋ ಒಬ್ಬ ನಾಣ್ಣುಡಿಯಿಂದ ಈ ಭಾರತ ಸ್ವತಂತ್ರ ಏನಾಯಿತು. ಆ ಭಾರತ ಸ್ವತಂತ್ರ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಹುಸಂಖ್ಯಾತರು ಹಿಂದೂ ಮುಸ್ಲಿಮರೆಲ್ಲ ಒಂದು ಆಣೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರು, ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಮಾಡಿದ್ರು, ಒಂದು ಪ್ರತಿಜ್ಞೆಯನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. ನಾವೆಲ್ಲ ಭಾರತೀಯರು, ನಾವೆಲ್ಲ ಅಣ್ತಂದಿರು, ನಾವೆಲ್ಲ ಒಂದಾಗಿರ್ತೇವೆ ಅಂತ ಏನು ಪ್ರಮಾಣವನ್ನು ಮಾಡಿದರು. ಆ ಪ್ರಮಾಣದ ಮುಖಾಂತರ, ಆ ಆಣೆಯ ಮುಖಾಂತರ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ಸಹಿಷ್ಣುತೆಯಿಂದ ಈ ಭಾರತ ನಡ್ಕೊಂಡು ಬರ್ತಾಯಿತ್ತು. ಆದರೆ ಎಲ್ಲೋ ಕೆಲವು ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ತಮ್ಮ ಸ್ವಾರ್ಥಕ್ಕೋಸ್ಕರ, ತಮ್ಮ ರಾಜಕೀಯ ಬೇಳೆಯನ್ನು ಬೆಳೆಸ್ಕೊಡಿಸ್ಕೋಸ್ಕರ ತಾವು ತಮ್ಮ ಇರುವಿಕೆಯನ್ನು ತೋರಿಸಿಕೊಳ್ಳೋಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ಈ ಚಾಮರಾಜಪೇಟೆ ಈದ್ಗಾ ಮೈದಾನದ ಇಶ್ಯೂವನ್ನು ತಂದು ಇವತ್ತು ಈ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ತಂದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಇಡೀ ಕರ್ನಾಟಕದ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರಲ್ಲ, ಯಾರು ಸಹಿಷ್ಣುತರಾಗಿದ್ದಾರೆ, ಯಾರು ಜಾತ್ಯತೀತ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ನಂಬಿಕೆಯನ್ನು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅವರೆಲ್ಲ ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ತೊಂದರೆಯಲ್ಲಿ ಪಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಫೆಡರೇಷನ್ನು ಇವತ್ತು ಪಾದರಾಯಣಪುರದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ, ಗೋರಿಪಾಳ್ಯದಲ್ಲಿ, ಚಾಮರಾಜಪೇಟೆಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಫೆಡರೇಷನ್ಗೆ ಇಷ್ಟು ಮುತುವರ್ಜಿ ಬರಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು ಅಂದರೆ, ನಾವು ಇಲ್ಲಿ ವಾಸಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ಕರೆಯಬೇಕಾಯಿತು. ಯಾಕೆಂದರೆ ಸುಮಾರು 40-50 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಾವು ಹಿಂದೂ, ಈಸಾಯಿಗಳು, ಸಿಖ್ರು ಎಲ್ಲ ಅಣ್ತಂದಿರ ಥರ ಬಾಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾರೋ ಕೆಲವು ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಂದ ಇವತ್ತು ಈ ವಾತಾವರಣ ಕಲುಷಿತ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಆ ವಾತಾವರಣ ಕಲುಷಿತ ಆಗಬಾರ್ದು. ಮುಂದಕ್ಕೂ ಸಹ ನಾವು ಇದೇ ಥರ ಅಣ್ತಂದಿರ ಥರ ಬಾಳಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಈದ್ಗಾ ಮೈದಾನದ ಏನು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದೆ ಅದು ಕಾನೂನಿ ತೊಡಕಿನಲ್ಲಿದೆ. ಅದು ಕಾನೂನಿ ತೊಡಕಿನಿಂದ ಹೊರಗಡೆ ತರಲಿಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು, ನಮ್ಮ ವಕ್ಫ್ ಬೋರ್ಡ್ ಆಗಿರ್ಬೋದು, CMA ಆಗಿರ್ಬೋದು ಏನು ಶ್ರಮ ಪಡ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಸರಿಯಾದ ನ್ಯಾಯ ಸಿಗ್ತದೆ ಅನ್ನೋ ಭರವಸೆಯಿಂದ ನಾವು ಈಗಲೂ ಸಹ ಇದ್ದೇವೆ. ಈಗ ನಾವು ಮಾಡಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು, ನಾವು ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಂಧವರು ಪರ್ಟಿಕ್ಯುಲರ್ ಮಾಡಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂದರ್ಭ ಏನು ಅಂದರೆ ಶಾಂತಿಯನ್ನು ಕಾಪಾಡೋದು. ಫೆಡರೇಷನ್ನ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ಶಾಂತಿ. ನಾವೆಲ್ಲ ಬಯಸೋದೇ ಅದೇ. ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಹೇಳಿಕೊಟ್ಟಂಥ ಪೈಗಂಬರವರು ಏನು ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಮೊದಲು ಶಾಂತಿಯ ಸಂದೇಶವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಶಾಂತಿಯನ್ನು ಕಾಪಾಡಲಿಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಒಗ್ಗಟ್ಟಾಗಿ ಶ್ರಮಿಸಬೇಕು ಅಂತ ಏನು ಹೇಳಿದರೆ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವೆಲ್ಲ ಶ್ರಮಿಸಬೇಕು ಅಂತ ಅದರ ಧ್ಯೇಯದಿಂದ ಇವತ್ತು ಈ ಮೀಟಿಂಗನ್ನು ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ. ನೋಡಿ, ಎಲ್ಲಿ ಬಹುಸಂಖ್ಯಾತ ತತ್ವ ಇರುತ್ತೋ ಅಲ್ಲಿ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವ ಉಳಿಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಇದರರ್ಥ ಯಾರು ಬಹುಸಂಖ್ಯಾತರಿದ್ದಾರೋ ಅವರ ಪರವಾಗಿ ನ್ಯಾಯ ಬರ್ತದೆ, ಯಾರು ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನ್ಯಾಯ ಬರೋದಿಲ್ಲ ಅನ್ನೋ ಮಾತು ಬರೋ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಅದು ಬರಬಾರ್ದು ಅನ್ನೋ ಪರಿಜ್ಞಾನ ಅಥವಾ ಏನಾದರೂ ಇದ್ದರೆ ಘನ ಸರ್ಕಾರ ಅದೇನೇ ನ್ಯಾಯಾಲಯ ಆದೇಶ ಮಾಡಿರ್ಬೋದು, ಅದು ನ್ಯಾಯಾಲಯ ಆದೇಶವನ್ನು ಪರಿಪಾಲನೆ ಮಾಡುವಂಥ ಕೆಲಸ ಸರ್ಕಾರದಾಗಿರ್ತದೆ. ಇಲ್ಲಿಯ ಪರಿಸ್ಥಿತಿ ನೋಡಿಕೊಂಡು ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, ಏನು ಮಾಡಬಾರ್ದು ಅನ್ನೋದನ್ನು ನಿಶ್ಚಯ ಮಾಡೋದು ಸರ್ಕಾರ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಈ ಫೆಡರೇಷನ್ ಮುಖಾಂತರ ಈ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒತ್ತಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತೇವೆ. ದಯವಿಟ್ಟು ಶಾಂತಿ ಕದಡುವಂಥ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಆಗುವಂಥ ಮುನ್ಸೂಚನೆ ಕಂಡು ಬಂದರೆ ದಯವಿಟ್ಟು ಅಂಥ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಆಗಬಾರ್ದು. ಯಾಕೆಂದರೆ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಎಲ್ಲ ಮಾಧ್ಯಮಗಳು ತಾವೆಲ್ಲ ಗಮನಿಸಿದ್ರೆ ಪೊಲೀಸ್ ಇಲಾಖೆ ಖುದ್ದಾಗಿ ಹೇಳಿದೆ, ಇಲ್ಲಿ ನಾವು ಧ್ವಜಾರೋಹಣ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ತುಂಬ ತೊಂದರೆ ಆಯಿತು, ಸೆನ್ಸಿಟಿವ್ ಆಯಿತು, ಮುಂದಕ್ಕೆ ಆ ಥರ ಆಗ್ಬೋದು ಎಂಬುದನ್ನು ನಾವು ಗುಪ್ತಚರತೆಯಿಂದ ಮಾಹಿತಿ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳೋದ್ರಿಂದ ಅದನ್ನು ನಾನು ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಪ್ರಸ್ತಾಪ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಂಥ ಯಾವುದೇ ಕೆಲಸ ಆಗಬಾರ್ದು. ನಾವೆಲ್ಲ ಶಾಂತಿ ಪ್ರಿಯರು. ಶಾಂತಿಯಿಂದ ಬಾಳಬೇಕಾದ್ರೆ ದಯವಿಟ್ಟು ಈ ಈದ್ಗಾ ಮೈದಾನವನ್ನು ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ಸಹಿಷ್ಣುತೆಯಿಂದ ಆಗಲಿ. ಈಗ ಮಧ್ಯಾಹ್ನ 2:15 ಗಂಟೆಗೆ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ನ ಏನು ಆದೇಶ ಇದೆ, ನಮಗೆ ಅಲ್ಲಿ ಪೂರ್ಣ ಭರವಸೆ ಇದೆ, ನಮ್ಮ ಪರವಾಗಿರ್ತದೆ. ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಅದನ್ನು ಶಾಂತಿಯಿಂದ ಕಾಪಾಡ್ಕೊಳ್ಳೋಣ, ನಾವೆಲ್ಲ ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ಬಾಳೋಣ ಅಂತ ನಾನು ಈ ಮುಖಾಂತರ, ಈ ಫೆಡರೇಷನ್ನ ಮುಖಾಂತರ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ. On behalf of the Federation of Masajid Bengaluru West, we would like to give a very simple message to everybody. Like we, the residents of Chamraspet, have been living in peace, love and brotherhood from a very, very long time. I myself have studied I did my entire education in Chamraspet. I did my schooling in Chamraspet. I did my college in Chamraspet. Not even once I could see any kind of enmity or hatred from anybody. Whenever I went to Chamraspet, I felt like, it is going to my own house like. But from few months, we see like, a lot of disturbance. Few people for their own personal gains are trying to create it. So on behalf of this federation, we would like to appeal the government to please make sure like the peace and love what we are enjoying is not spoiled. Thank you. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। सबसे पहली बात तो ये है कि भी हिंदुस्तान हमारा बहुत पुराना और सकाफती और तमद्दुनी मुल्क है, प्यार और मोहब्बत का गहवारा है।
शुरू से 1950 से जब से हिंदुस्तान के अंदर कानून बना है, हिंदुस्तान के अंदर उसके अंदर सारे लोगों को हिंदुस्तान को जमहूरियत की बुनियाद पर बनाया गया था और हिंदुस्तान के अंदर तकरीबन 200 से ज़्यादा फ़िरक़े वाले रहते हैं, मज़ाहिब वाले रहते हैं, सबको अपने अपने हक़ की तरह रहने का हक़ हासिल है। लिहाजा मौजूदा दौर में हमारा चमराज पेट का ईदगाह का ताल्लुक़ से एक अहम मसला बुनियाद खड़ा हुआ है कि बरसों बरस से मुसलमान इसके अंदर नमाज़ पढ़ते आ रहे हैं और मुसलमानों की मिल्कियत है और इस मिल्कियत के अंदर अब चंद दिनों से चंद लोग अपने तौर से अपनी मजहबी चीज़ को उसके अंदर लागू करने की कोशिश कर रहे हैं और गणेश चतुर्थी करना, वहाँ पर ईद मनाने की कोशिश कर रहे हैं। उसके ताल्लुक़ से कोर्ट के नज़रिए से भी फ़ैसला आ गया, लेकिन उसके बावजूद हमारी तरफ से एक आम मैसेज ये है, किसी भी तरह से हम ये चाहते हैं कि भी किसी भी तरह के गलत फ़ैसले की वजह से अमन व अमान ख़राब ना हो। हम चाहते हैं कि भी अमन को बाकी रखा जाए और अमन को खुशहाली के साथ बसाया जाए। सारे तौर पर हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई जितने भी लोग यहाँ पर रहते हैं सब भाईचारे के साथ रहें और इसका सबूत अभी थोड़ी देर पहले सारे लोगों ने भी पेश किया था। और सबसे अहम चीज़ ये है कि इस मैदान के अंदर हर कोई अपना खेल के एतबार से जो हमारे हिंदुस्तान की एक सकाफ़ती चीज़ है जिसके अंदर हर कोई शामिल हो सकता है, वो चीज़ हम मैदान में सारे लोग मिलके कर रहे थे। जहाँ तक मज़हब की ताल्लुक़ है, वो मिल्कियत मुसलमानों की थी तो हम ईद की नमाज़ पढ़ रहे थे और सारी चीज़ें वहाँ पर कर रहे थे और साथ ही साथ हमने भाईचारे के तौर पर ईदगाह के मैदान को हर एक के लिए खुला रखा था। अल्हम्दुलिल्लाह अब उस मैदान को जिस तरह के अमन के साथ इंसाफ का फ़ैसला है सुप्रीम कोर्ट से, हम भी उम्मीद करते हैं कि अल्लाह ताला वहाँ पर इंसाफ के साथ बरूए कार लाए, इंसाफ को ज़िंदा रखे और कायम रखे। अल्लाह हम सबको अमल की तौफीक